शिवसेनेच्या राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे सध्या आपल्यासोबत आहेत। आज महिला आरक्षणाची घटना दुरुस्ती नामंजूर झालेली आहे। लोकसभेमध्ये काय प्रतिक्रिया तुमची? मला वाटतं निसर्गानं सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। महिला आरक्षणाचं विधेयक नामंजूर झालं आणि दिल्लीमध्ये पाऊस पडायला सुरुवात झाला। मला वाटतं निसर्ग सुद्धा अश्रू ढाळतोय या सगळ्या घटनेवरती। आम्हाला अपेक्षा होती जेव्हा मातृशक्तीला अधिकार देण्याचा निर्णय असेल त्यावेळेला सगळ्या पक्षांनी राजकारण बाजूला ठेवावं, राजकारणाच्या चपला बाहेर सोडाव्यात आणि सर्वसंमतीनं हे विधेयक पारित करावं असं आवाहन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सुद्धा केलेलं होतं। पण विरोधक त्यांच्या कोत्या मानसिकतेतून बाहेर नाही पडू शकले। त्यामुळे पुन्हा 30 वर्ष झाली लेकिन महिला आरक्षण के लिए हमें तारीख पे तारीख मिल रही है, नहीं मिलता है तो सिर्फ आरक्षण। पण विरोधी पक्षांचं असं म्हणणं आहे की याच्या आडून मतदारसंघ वाढवण्याचे प्रयत्न सत्ता पक्ष करणार होता, घटनेवर आघात होता। हे बघा, खरं तर विरोधी पक्षांचं स्वतःचं राजकारण धोक्यात आलं। त्याच्यामुळे ते खोटा प्रोपेगंडा आणि फेक नॅरेटिव्ह करतायत की घटना धोक्यात आणली। भारताचं संविधान हे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे सर्वोच्च मानतात। त्यांनी तर अनेक वेळेला सांगितलं की मला सर्व धर्मग्रंथांपेक्षा सुद्धा या देशाचं संविधान प्रिय आहे। विरोधकांनी आम्हाला उत्तर द्यावं की मग आतापर्यंतच्या इतिहासामधली सगळ्यात मोठी घटना दुरुस्ती कुणी केली होती? मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणवलं जाणारं संशोधन कुणी आणलेलं होतं? कुणी या देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकार फ्रीज करून आणीबाणी आणलेली होती? कुणी फक्त स्वतःच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केल्या म्हणून अशा पद्धतीचा आणीबाणीचा हा सगळा भारतावरती जो अन्याय केलेला होता, जनता हे सगळं अजून विसरलेली नाही आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की विरोधकांना कदाचित भीती वाटली की महिला आरक्षणाचं विधेयक जर संमत झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची लोकप्रियता, NDAची लोकप्रियता वाढेल। कारण त्यांनी जे महाराष्ट्रामध्ये ट्रेलर बघितला होता, एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली, 2.5 कोटी लाडक्या बहिणांना दर महिन्याला ओवाळणी मिळाली आणि थंपिंग मेजॉरिटी आत्तापर्यंतच्या इतिहासात जेवढी मिळाली नाही तेवढी मिळाली। ती भीती कदाचित यांना स्वतःच्या खुर्च्या जातील याची वाटली। त्यामुळे आज हे आम्हाला किळसवाणं राजकारण बघायला मिळालं। याला आणखीन एक जोडून प्रश्न असा आहे की शिवसेना ठाकरेंच्या यांनी देखील विरोध केली आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विरोध केला, ज्यांनी एकेकाळी महिला धोरण आणलं असं म्हटलं गेलं होतं। तुम्ही या महाराष्ट्राच्या नेत्या म्हणून कसं पाहता? मला वाटतं पण ठाकरेंच्या उबाठाच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी महिला आरक्षणाचं जे बिल फेटाळलं गेलं त्याच्या संदर्भामध्ये दुःख व्यक्त करणारं ट्विट त्यांनी केलं असं मला आत्ताच आपल्याच काही बांधवांच्याकडून कळालं। पण मला वाटतं की ही दोगली राजनीती समजायची का? की एका बाजूला जर तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानतो असं म्हणताय, एका वेळेला जर तुम्ही आम्ही महिला धोरण आणलं असं म्हणताय, मग तर ज्या वेळेला भारताच्या महिलांना 30-40 दशकांच्यापासून फक्त शब्द वादे हेच मिळत होते, मग त्यावेळेस जर त्यांना आरक्षण दिलं जात असेल, डिलिमिटेशन होणार असेल, जागा वाढणार असतील, परंतु डिलिमिटेशन आणि जागा वाढून सुद्धा प्रत्येक राज्याचं जे प्रतिनिधित्वाचं पर्सेंटेज आहे ते आहे तेवढंच राहणार आहे हे स्पष्टीकरण माननीय गृहमंत्र्यांनी दिलेलं होतं। तरीसुद्धा केवळ आणि केवळ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची लोकप्रियता वाढेल आणि जर सर्वसामान्य महिला जर राजकारणात आल्या, त्यांना संधी मिळाली तर प्रस्थापितांचं राजकारण धोक्यात येईल या भीतीनं मला वाटतं हा प्रकार घडलाय। धन्यवाद। आपल्यासोबत होत्या ज्योती वाघमारे, ज्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्याविषयी। ABP माझासाठी सोमेश कोलगे, नवी दिल्ली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.